भगवंताचे नख बघितले आणि ती रुक्मिणी देवीला सांगते की बाई साहेब अप्रतिम सुंदर आहेत, अप्रतिम सुंदर आहेत भगवंत. त्या सौंदर्याचं वर्णन मला करताच येणार नाही. अहो म्हटले असं सांगतात पुराण ग्रंथामध्ये की शेषशय्यानी भगवान गोपाल कृष्णाच्या मूर्तीचं वर्णन केलं आणि त्याची जीभ 2 ठिकाणी भागली, जिव्हा 2 भाग झाली, चिरली म्हटले जिव्हा. कारण का? ते यथास्थिती वर्णन नाही आहे. सुंदर आहेत, अत्यंत सुंदर आहेत, चेहऱ्यावरती झळाळी आहे, तेज आहे भगवंताच्या. मुखकमल इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की ओठाला काही लावायची गरज नाही. आतलं रक्त ओठातून बाहेरून दिसतं, असे लाल ओठ आहेत भगवंताचे. दात जे आहेत हे भगवंताचे दात जणू रत्न तिथं बसवलेले आहेत असं दिसते आहे. नाक अगदी सरळ एकदम, आणि इथे चंदनाचा टिळा आहे भ्रूमध्ये. इथे भगवंताचं हात जे आहेत ना अजान बाहू म्हणजे लांब आहेत, गुडघ्यापर्यंत हात कोणाचे आहेत? उद्या बघा, आता नाही हा, उभं राहून गुडघ्याच्या खाली तुमचा हात आला पाहिजे असा. ज्याचे हात गुडघ्याच्या खाली येतात त्याला अजान बाहू असं म्हणतात. ते लक्षण आहे 32 लक्षणामधलं अजान बाहू. अजून तुम्हाला सांगतो बरीच लक्षणं फार महत्त्वाची आहेत. आणि ही करंगळी आहे की नाही, करंगळी, ही करंगळी या अनामिका याच्या या रेषेच्या अशी वर पाहिजे, अशी जर असेल तर त्यानं माती दिली तरी औषध होत आहे. असं नाही एखाद्याची इथं बघायला लागले लोक, बरोबर बघतात. घरी जाऊन बघा ना, इथंच का. हे सुलक्षण आहेत. पण एक सांगू तुम्हाला, सगळं कर्मावरती अवलंबून आहे बरं का. अजून महत्वाची गोष्ट, तुम्ही किती सुलक्षणी असा, चांगला असा, तुमचं भविष्य चांगलं असू द्या, सगळं चांगलं असू द्या, जन्म चांगल्या तिथीवर जन्माला येऊ द्या, तुम्ही गोरे गोमटे असू द्या, तुम्ही सगळं तुमचं चांगलं असू द्या, पण तुमच्यामध्ये अवगुण असल बोंबललं मग काहीच खरं नाही. अलग लक्षात. तुम्हाला कल्पना नाही आहे, सीता मातेच्या अंगावरची रोमावळी उलटी होती. आपले रोम खाली आहेत, असे हातावरचे रोम, पायावरचे रोम असे खाली आहेत, खालच्या बाजूला. सीता मातेचे उलटे होते. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याचे रोम उलटे असतात त्या स्त्रीला जीवनामध्ये कधीच सुख मिळत नाही, कधीच नाही. सीता मातेच्या बद्दल असंच झालं ना हो. कुठं सुख मिळालं सांगा ना, नाही भेटलं. पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची की तिच्यातल्या पातिव्रत्याने त्याच्यावर मात केली. द्वापार युग निघून गेलं मधलं, म्हणजे त्रेतायुगातली सीता, मधलं 8 लाख वर्षाचं द्वापार युग निघून गेलं. हे 5000 वर्षाचं कलियुग गेलं, तरीही आज सीतेचे गोडवे गायल्या जातात. नाही, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी म्हटलेले त्रेती सीता बरवी. सूत्रपाठ ग्रंथामध्ये सूत्र आलेलं आहे सीतेबद्दलचं. त्रेतायुगामध्ये सीता बरवी म्हणजे सुंदर होती म्हणतात भगवंत. कशी सुंदर होती तर त्याचं वर्णन केलंय चक्रधर भगवंतानी. देवलोकाचे पळी पळी सौंदर्य काढून सीता बनविली म्हणले. पळ पळ म्हणजे थोडं थोडं सौंदर्य काढलं देवलोकांचं, सगळ्या देवलोकांचं थोडं थोडं सौंदर्य काढलं, याचं थोडं, त्याचं थोडं, त्याचं थोडं, सगळ्यांचं. आणि अशी सीता बनवल्या गेली म्हणे. किती सुंदर होती. तिचा काणी गुडरीला हातून सामाये. तिच्या कान इतका सुंदर होता, फक्त कान, की सजवलेला हत्ती अंबारीमध्ये हत्तीला शृंगार केला, हत्ती सजवला, तर तो सजवलेला हत्ती सुद्धा तिच्या कानापुढे फिका वाटत होता. इतकी सुंदर होती म्हटले सीता.
भगवान गोपाल कृष्णाचं सौंदर्य निरखून पाहते आहे आणि सांगितलं रुक्मिणीला दुसरा दिवस उजाडलेला आहे, स्वयंवराची तयारी झालेली आहे. भगवान गोपाल कृष्णाने सुदेव ब्राह्मणाच्या माध्यमातून निरोप पाठवला रुक्मिणीला की तुम्ही कसंही करून अंबिकेच्या दर्शनाला या, तिथून मी तुम्हाला घेऊन जाईल. कडेकोट बंदोबस्त आहे सगळीकडे. रुक्मिणीने आपल्या पित्याला बोलून दाखवलं, तात अंबिकेच्या दर्शनाला जायचे, आपलं ते कुलदैवत आहे. म्हटले हो बेटा. रुक्मिया तिचा भाऊ म्हणाला अंबिकेच्या दर्शनाला जायचं नाही, तिथे तो कृष्ण येऊन बसलेला आहे, नाही जायचं तिथे. भीमक राजा खवळला, अरे नपुसक आहात तुम्ही, स्वतःला मोठे मोठे महावीर म्हणवता, महायोद्धे म्हणवता, महारथी म्हणवता, आणि एका स्त्रीची तुम्ही संरक्षण करू शकत नाही. तुमच्याच्यानं होत नसेल तर मी तिचं संरक्षण करतो आणि तिला अंबिकेच्या मंदिरात घेऊन जातो. कृष्णाच्या भीतीने आपल्या पूर्वजांचे जे सोपस्कार आहेत ते विसरायचे का? म्हटले नाही. बाकीचे सगळेच म्हणले, शिशुपाळ, वक्रदंत, जरासंध, रुक्मिणी बोलले ठीक आहे आम्हीच जातो. सर्व सैन्यानिशी अगदी कडेकोट बंदोबस्तामध्ये तिच्या रथाच्या भोवती बलदंड बाहू असलेले अगदी पैलवान, पहिलं गोल चक्कर हातामध्ये तलवार घेऊन, त्याच्यानंतर दुसरं चक्कर हातामध्ये गदा घेऊन, त्याच्यानंतर तिसरं रथात स्वार झालेले रथी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन, अगदी बंदोबस्तात. पुढून कोणी आला की लगेच बाण सोडायचा. असे 3 ते 4 परकोट तयार करून मग रुक्मिणी देवीला त्या संरक्षणामध्ये त्या मंदिराकडे नेण्यात आलेला आहे. रुक्मिणीने भरजरी शालू अंगावरती चढवलेला आहे आणि छान अशा प्रकारचं तिला शृंगार केलेला आहे. दास दासी तिच्या सोबत आलेले आहेत. सख्या भावकळना नावाची एक दासी आहे, तिची मैत्रीण आहे तिची, ती सोबतच आहे. सर्वांना घेऊन हे चाललेलं आहे सगळं दळ. अंबिकेच्या मंदिराच्या शेजारीच भगवान गोपाल कृष्णाची राहुटी आहे आणि त्या राहुटीमध्ये भगवंत आहेत. त्यांनी तयारी केली. अगोदरच भगवंत अंबिकेच्या मंदिरामध्ये जाऊन तयार आहेत. सगळ्यांना सगळ्या सूचना भेटलेल्या आहेत. सात्यकीला सूचना भेटली आहे, उद्धव देवाला सूचना भेटलेली आहे. त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाचा ज्येष्ठ बंधू बलराम दादा यांनी सगळी जय्यत तयारी केली आहे. रथामध्ये रुक्मिणीला घेतलं की लगेच आपण वायू वेगाने द्वारकेकडे निघायचं आहे असं ठरलं सगळं. रुक्मिणी देवी मंदिरामध्ये प्रवेश करते आहे. 2 द्वारपाल बलदंड देहाचे आतमध्ये शिरायला लागले. भावकळणा म्हणते येते का आतमध्ये देवीचं दर्शन घ्यायला यायला? ते थोडे लाजले, मागे थांबले. अरे काय तुम्ही माणसं आहेत का कोण आहे ते? बघून घ्या आतमध्ये कोणी असंत. ते बाहेरच थांबले. आतमध्ये गेली. जशी रुक्मिणी आतमध्ये गेली, अंबिकेला हात जोडले आणि अंबिकेला प्रार्थना केली की हे अंबिके, मी आयुष्यभर तुझं निस्वार्थपणे निर्मळ आणि निर्हेतुक बुद्धीने तुझी सेवा केली असेल, काहीही स्वार्थ न धरता सेवा केली असेल तर मला एकच दे, कृष्ण म्हणून माझा पती मला दे. बाकी मला काही नको, मला काहीच मागणं नाही. त्याच्या बदल्यात मला प्रचंड दुःख मिळालं तरी चालेल, पण कृष्ण मला पाहिजे. डोळे झाकले,
अंबिकेचं ध्यान केलं. हातामध्ये मोठा फुलहार आहे आणि तो फुलहार अंबिकेच्या गळ्यामध्ये टाकणार. अंबिकेच्या समोर येऊन भगवंत उभे राहिले. जसा गळ्यात हार टाकणार तिने डोळे उघडले. तो हार भगवान गोपाल कृष्णाच्या गळ्यात. भगवंताच्या हातामध्ये हार होता. भगवंताने तो हार रुक्मिणीच्या गळ्यामध्ये टाकलेला. दोघांचा विवाह झाला. बाहेर कुणालाच माहित नाही, पण आकाशातून देवलोकांनी पुष्पाचा वर्षाव केलेला आहे. आकाशामध्ये नृत्य चाललेलं आहे. गंधर्वाणी गंधर्व गायन करतायत, वादन करतायत अष्टवसू. अप्सरा नृत्य करतायत आणि वरून फुलाचा वर्षाव भगवंतावरती होतो आहे. नारद मुनी तिथे लगेच आलेले आहेत. नारद मुनींनी लगेच मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केलेली आहे. रुक्मिणीकडे तो विधिवदत से आदाकुल स्वामिनी व्यक्ताव्यक्त अव्यक्त भुवनी स्वये ब्रह्मांडवी स्तारिणी देवीश्वर प्रवृत्ती निजकळा अंबारूपा रुक्मिणी सर्वासी शुभमंगळा गुणनिधी कुरा सदा मंगल शुभमंगल सावधान. या जयपूर नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. जयपूर नगरीत काय वाजत गाजत. जयपूर नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. अरे सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. रुक्मिणी उपवारा आले देवाची आंगण. झाली रुक्मिणी उपवारा आली देवाची आंगण. जयपूर नगरीत या जयपूर नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. पुष्पाचा वर्षाव केलेला आहे आणि भगवान गोपाल कृष्णाचं लग्न झालं. रुक्मिणीला रथामध्ये घेतलं. कुणाला काही कळलंच नाही काय झाले ते. इतक्या जलद गतीने सगळा हे घडलं. शिपाई हतबल झाले.
अरे नवरी गेली भगवान गोपाल कृष्णाने नवरी पळवली द्वारकाधीशाने रुक्मिणीचं हरण केलेलं आहे सैन्य सगळं पाठीमागे धावत होतं भगवान गोपाल कृष्णाचा रथ पुढे आणि त्याच्या पाठीमागे उद्धव देव त्याच्या पाठीमागे बलराम दादा त्याच्या पाठीमागे सात्यकी आणि भगवान गोपाल कृष्णाची नारायणी सेना कौंडण्यपूरचं सैन्य जसं आलं त्या सैन्यासोबत भगवंताचे हे सगळे सैन्य त्यांच्यासोबत लढतायत आणि भगवंत पुढे चाललेले आहेत एक एक महायोद्धा हरतो भगवंताच्या त्या सैन्याला भगवंताकडून पांडव आलेले आहेत आणि सर्वांनी अगदी एक 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 हारले खाली मान घालून वापस आलेले आहेत रुक्मियाला चीड आली रुक्मिया रथावरती स्वार झाला भगवान गोपाल कृष्णाचा पाठलाग करत करत तो बऱ्याच दूरपर्यंत आलेला आहे तुंबळ युद्ध झालं भगवंतासोबत बलराम दादा म्हणे कन्हैया मी याला बघतो तू पुढे जा भगवंत म्हणतात नाही दादा हा माझा साला आहे साळ्याला पाहुणचार केला पाहिजे आणि भगवान गोपाल कृष्णाचं रुक्मियाचं प्रचंड युद्ध झालं त्याचा रथ तुटला पुढे निष्ठून गेले अस्त्र शस्त्र सगळे मोडले गदा तुटली धनुष्य तुटला कुठलाही अस्त्र त्याच्याजवळ राहिलेलं नाहीये निहत्ता असा असलेला हा रुक्मिया भगवान गोपाल कृष्ण त्याच्याजवळ गेले कमरेची तलवार उपसली रुक्मिणीने रथातून उडी घातली भगवंताचे चरण पकडले देवा प्रभू राया हे माझं माहेर आहे अरे म्हणले वेडी आहेस का याला मारणार आहे का मी मारत नाही मग म्हणले पाहुणचार करायचा आहे इथून असं तलवार अशी लावली असे इकडचं पूर्ण पाठीमागं केस काढून टाकले एकूण असे काढून टाकले हा आपला शांत बसलेला आहे अर्धी मिशी काढली अर्धी दाढी काढली असं त्याला विद्रूप केलं अपमानित केलं आणि सोडून दिलं रुक्मिया त्या दिवसापासून त्या अपमान घेऊन तो जगत होता तो परत कधीच कौंडण्यपूरला गेला नाही कौंडण्यपूरचं राज्य त्याच्या लहान भावाला तिकडे मिळालं आणि यांनी छोटंसं गाव वसवलं आणि त्या गावामध्ये वस्ती करून त्या रस्त्यावरतीच तो तिथेच राहिला शेवटपर्यंत परत कधीच गेला नाही कौंडण्यपूरला इथून पुढे भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीला घेऊन निघतायत आणि चांगदेव हरतळा आहे या महाराष्ट्रामधलं या चांगदेव हरतळाच्या संगमावरती भगवान गोपाल कृष्णाचं तिथे आगमन झालेलं आहे तिथे दोन अवताराचा संबंध आहे चांगदेवला एक चक्रधर भगवंताचा संबंध आहे आणि पहिला त्या अगोदर भगवान गोपाल कृष्णाचा संबंध आहे त्या ठिकाणी भगवंताची हळद उतरलेली आहे हळद आलं का लक्षात आणि पाठीमागून कौंडण्यपूरवरून राजा भीमक भगवंताला शरण आलेला आहे आणि तो म्हणतो देवा रुक्मियानं माझ्या पुत्रानं तुम्हाला खूप त्रास दिला हे खूप वाईट घडलं पण आमची इच्छा आहे आता की आम्ही आमच्या मुलीचं कन्यादान इथे करावं आणि मग असं सांगतात की कौंडण्यपुरावरून सगळा लवा जमा घेऊन त्या ठिकाणी भीमक राजा गेलेला आहे आणि त्या संगमावरती तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावरती चांगदेवला तिथे भगवान गोपाल कृष्णाचं परत विधिवत लग्न झालंय पहिलं लग्न देवलोकांनी लावलं आता लग्न मानवांनी लावलं आणि मग त्या लग्नाला ऋषी महर्षी वगैरे सगळे ब्राह्मण क्षत्रिय वगैरे सगळे राजे महाराजे सगळे आले आणि तिथे भव्य असा मंडप उभारलेला आहे वेगवेगळे पदार्थ आमकं टमकं आणि काय सांगायचं तुम्हाला भगवंताला खूप मोठे अलंकार वगैरे धन असं त्या रुक्मिणीच्या पित्यानं भीमक राजानं दिलेलं आहे आणि आपल्या मुलीची बोळवण केलेली आहे आणि मुलीला
पाठवलेला आहे द्वारकेला. द्वारकेमध्ये भगवंताचं आगमन झाल्यानंतर भगवंतानी रुक्मिणीच्या पित्याला तिथपर्यंत बोलवलेलं आहे भीमकाला, आणि त्यांनाही परत पाहुणचार केला, ज्याला परतफेड पाहुणचाराची म्हणतात. अशा पद्धतीनं भगवंताचं लग्न इकडे लागलं आहे. तिकडे पांडव आणि कौरव हे वयामध्ये आलेले आहेत. दोघांचंही बनेनासं झालेलं आहे, पटेनासं झालेलं आहे. दुर्योधन हा भीमाला पाण्यात बघत होता, सतत त्याला त्रास देत होता, आणि भीमाला त्याने विष प्राशन लाडू खायला दिले, त्याच्यात विष होतं, ते लाडू खाऊन हा मेला पाहिजे. लाडू खाल्ले आणि त्याला पोहायला बोलवलेलं आहे, आणि पोहायला नदीमध्ये गेल्यानंतर त्याला चक्कर यायला लागली आणि तो पाण्यामध्ये खाली बुडत गेलेला आहे. खाली वासुकीने त्याला दंश केला. दंश केल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये असलेलं ते लाडूमधलं विष त्या वासुकीनं विष टाकल्यामुळे विषाला विष भिनलं आणि आतलं विष त्याचं नष्ट झालं. वासुकीचे जे पुत्र आहेत, वासुकीचे जे नातेवाईक आहेत आतमध्ये, त्यांचं आणि कुंती मातेचं नातं आहे. कुंती मातेचा हा पुत्र आहे असं म्हणून त्यांनी याला अगदी बलिष्ठ केलं, बल दिलं. 1000 हत्तीचं बळ त्यावेळेस त्याला मिळालेलं आहे. कुणाला? भीमाला. आणि असा 1000 हत्तीचं बळ घेऊन भीम पुन्हा जिवंत होऊन वापसच आलेला आहे. आणि हा जेव्हा दुर्योधनाला ही वार्ता कळली, हा वृत्तांत कळला, तेव्हा त्याला अधिक वाईट वाटलेलं आहे. दुर्योधनाच्या कानामध्ये विष ओतणारा शकुनी हे गाठोडं तिथून आलेलं आहे. कुठून? गांधारवरून. हे बहिणीसोबत आलेलं आंधन आहे. आंधन कळतं ना? बरं, दुसरं हुंडा. हा आलेला हुंडा आहे. हा हुंडा गुंडा असा जे बसला येऊन हस्तिनापूरमध्ये गेलाच नाही शेवटपर्यंत. हस्तिनापूरचा शेवटचा वंशज संपत नाही तोपर्यंत मी हस्तिनापूर सोडत नाही, अशी त्यानं प्रतिज्ञा केली होती. त्याच्या डोक्यात एकच होतं, माझ्या बहिणीचं लग्न एका नव्या मुलाशी लावलं ना, त्यांच्या सर्व कुळाचा मी नाश करीन, असं म्हणून तो तिथून इथं आला होता आणि बहिणीच्या कुळाचाच त्याने नाश करून टाकलेला होता. अशा प्रकारची ही कथा इकडे होती आहे. आणि इकडे भगवान गोपाल कृष्णाचं लग्न तिथे लागलेलं आहे. आणि यानंतर भगवंताचे 8 लग्न झालेले आहेत. म्हणजे हे धरून एक पुन्हा 7 लग्न झालेले आहेत. भगवंताचे 8 पट्टनायका आहेत. सत्यभामा ही भगवंताची दुसरी पत्नी आहे. जेजेवंती, कालिंदी ही तर आदिवाशाची मुलगी होती. आपण म्हणतो ना आता इंटरकास्ट मॅरेज, बरेच सुशिक्षित लोक म्हणतात, सोफिस्टिकेटेड, इंटरकास्ट मॅरेज झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे तुम्ही नुसतं बोंबलत बसा. हे भगवान गोपाल कृष्णाने 5000 वर्षापूर्वी केलेलं आहे. ती आदिवाशाची मुलगी आहे, लक्षात ठेवा. कोण? कालिंदी. तिच्यासोबत लग्न केलेलं आहे भगवान गोपाल कृष्णाने आणि तिला पट्ट राणी बनवलेलं आहे. 8 नायकामधली ती एक आहे. अशा प्रकारे भगवंताचा संसार इथे सुखानं चाललेला आहे, अगदी आनंदात चाललेला आहे. कुठे? द्वारकेमध्ये. आणि नारद आले. नारदानी भगवंताला जसं नारद आले, नारायण नारायण, हातामध्ये विना चिपळ्या, म्हटले भगवंता अहो एक वार्ता फार बेकार आहे. म्हटले कुठली वार्ता बेकार आहे? म्हणले भोमासूर नावाचा राक्षस आहे, त्यांनी 16,000 राजांना मारलंय, त्यांना हरवलंय आणि त्यांच्या मुली, बहिणी, त्यांच्या पत्न्या ह्या घेऊन ते गेले. 16,100 राजांना त्यांनी हरवले आणि त्याला मारलं पाहिजे म्हणले, कारण त्याचा लय अहंकार वाढलाय म्हटले, त्याचा प्रचंड अहंकार वाढलेला आहे म्हटले त्याचा. भगवंत म्हणले हरकत नाही. भगवंत भोमासुराकडे गेलेले आहेत. भोमासुराची बंदिखाणी दावा करती गोपी कामिनी. भोमासुराच्या बंदिखाण्यामध्ये त्या बाया, त्या स्त्रिया, राजस्त्रिया, देवा भगवंता तू कोण भगवंत आहेस, काय आहेस, आमची इथून मुक्तता कर, असं म्हणून देवाची आराधना करतात. आणि त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण जातात.
भोमासुराशी लढा करतात, भोमासुराला मारतात. लक्षात ठेवा 16,100 शूरवीर राजाला मारलेलं आहे भोमासुरानं. किती? 16,100. तेवढा ताकदवान असेल, किती प्रचंड सामर्थ्य असेल त्याचं. असा सामर्थ्यवान असलेला, ताकदवान असलेला सैन्यबळ ज्याच्याकडे आहे, ताकदही आहे, पैशाचंही बळ आहे, माणसाचंही बळ आहे. 100 राजांच्या मुलींना, सुनांना, बहिणींना त्यांनी कारागृहामध्ये टाकलेला आहे, दास बनवलेला आहे. किती खतरनाक असेल. भगवंत त्याच्याशी भिडले. लढाई करावं तर माणसानं बरोबर विचारायची करावं, नाही आपलं असं असतं का? आपण पाहतो आपल्यापेक्षा कमजोर असन मग आपण शिरजोर, आपल्यापेक्षा निबर असला की नको, त्याच्या नादी लागणं नको. आहे येडे, त्याचं काय खरं, त्याला येडं म्हणून मोकळ होतो आपण. अवघड आहे. भगवान गोपाल कृष्णाचं तंत्र बघा, तुमच्या लक्षात येईल. बलाढ्य बघितला, ज्याला कोणीही राजा हरवू शकत नाही, ज्याच्या नादी लागू शकत नाही, त्याच्या नादी भगवंत लागलेले. म्हणजे याला बघू आपण सोयीची, त्याला हरवलेलं आहे भगवंताने. आणि त्याच्या राजाला, त्याच्या मुलाला त्या राजगादीवर बसवलेलं आहे. मुलगा तर थरथर कापायला लागला. म्हणले महाराज माझ्या पित्याला मारलं तुम्ही, मला हे राज्य तुमचंच आहे. भगवंत म्हटले नाही, अशा अनितीनं मी जगणार नाही. या राज्याचा अधिकार तुझा आहे, कारण ही राजगादी, याचा राजवंश तू आहेस, म्हणून ही गादी तुलाच मिळाली पाहिजे. अहो म्हटले मी असा बारीक, ज्यांना ज्यांना माझ्या बापाने हरवलं ते आता वर मुंडके काढतील म्हणले कुत्र्यासारखे. का तर माझा बाप शूरवीर होता, त्याच्या पुढं कोणाची ताकद नव्हती म्हणले. पण आता मी न्यायप्रिय आहे, मी कोणाला त्रास न देणार आहे, त्याच्यामुळे मला त्रास देतील. भगवंत म्हणले तुला त्रास देणार नाही, मी तुझं रक्षण करील, चिंता करू नको. 1 महिना भगवंतानी त्याच्या राज्यात मुक्काम केलेला आहे. तुझ्या अंगालाही कोणी हात लावणार नाही म्हटले, लक्षात ठेव. आणि या 16,000 स्त्री आहेत, ह्या भगवंतानं सोडून दिल्यात. म्हणून सांगतो तुम्हाला, तुल्यबळ अत्यंत महत्वाचं आहे. बरोबरीचा बघितला पाहिजे माणसाने. एक जण आपल्या जयपूर मधलं करमाडला गेलो, आणि करमाडला गेल्यावर तिथं कोणासोबत तरी काहीतरी किरबिरी झाली. आता बाजारामध्ये होतेच, ते शेजारच्या गावचं होतं, तिथं आलं होतं बाजारामध्ये सोमवारी. त्या चिन्याची काहीतरी झाली किरबिर. मग आता ते बी निब्बर होतं आणि हे बी निब्बर होतं. हे म्हणे तू जयपुरात ये म्हणे, मग तुला दाखवतो. त्याला वाटलं जयपुरात जायला काही कामच नाही आपल्याला. पुढे आला भागवत, ते म्हटलं चला बरी गोष्ट आहे, भागवत ऐकायच्या निमित्ताने जयपूरमध्ये जाऊ. आलं ते जयपूरमध्ये. आल्यावर त्यानं याची भेट झाली रस्त्यावर. ते म्हणे ऐ तुझ्या गावात आलो. ह्याला वाटलं आपण तर गमतीन म्हणलं होतं, इथं आलं गावात, आता तर अवघडच आहे. म्हणलं गावात काय कोणी बी येईल, आपल्या गल्लीत ये मग सांगतो. त्याला वाटलं आता याचा हिंमत वाढायला लागली बरं का, आपण बी जायला पाहिजे, जे होईल ते होईल. गेलो गल्लीत त्याच्या. आलो म्हणला तुझ्या गल्लीत, काय करशील? ते म्हणे गल्लीत तर कोणी येईन, आपल्या घरात येऊन दाखव मग म्हणेन तुला. गेलं ना त्याच्या घरात. ते म्हणे आलो तुझ्या घरात, काय करशील? ते म्हणे खरा एका बापाचा असशील ना, खुर्चीवर बसून दाखवशील म्हणे तू. याला वाटलं आता नाही बसतो तर 2 बापाचा, त्याच्यापेक्षा बसून जाऊ, काय मारणच म्हणे, जे होईन ते होईल. बसलं ना ते खुर्चीवर. ते म्हणे बसलो खुर्चीवर, आता काय करशील? आता चहा पिऊन जा म्हणे. आता काय करत, आता काय करत नाही. आपलं असं आहे, सुरुवातीला आपण एकदम असं गरम,
आणि मग हळूहळू पुढच्याची ताकद दिसली का मग आपण थंडे. भगवंताचं असं नाही. भगवंत सुरुवातीला नरम एकदम समजून सांगतात सगळ्या गोष्टी, आणि नंतर भगवंत मग जेव्हा गरम होतात ना, भौमासुराचा निपांत केला, त्याला मारलं, 16,100 स्त्रियाला मुक्त केलं, प्रत्येकीला चोळी बांगडी केली आणि रथामध्ये 2 रक्षक देऊन प्रत्येकीला आपापल्या राज्यामध्ये आपल्या भावाकडे, पतीकडे, आपल्या पित्याकडे पाठवलं. कसा न्यायप्रिय आहे कृष्ण. म्हणून कृष्ण देव आहे, लक्षात ठेवा. स्त्रियांची इज्जत करणारा आहे. पण मायबाप हो, युग कोणतंही असू द्या, त्रेतायुग असू द्या, द्वापार युग असू द्या, अन्यथा कलियुग असू द्या, कोणत्याही युगामध्ये स्त्रियांवरती अत्याचारच झालेले आहेत आणि दुःखाला स्त्रियांना समोर जावं लागलेलं आहे. अग्नी परीक्षा सीतेलाच द्यावी लागलेली आहे, नाही का. बोलणे सीतेलाच खावे लागलेले आहेत, द्रौपदीलाच खावे लागलेले आहेत. एकही इमानदार माणूस नव्हता मायबाप हो. भागवत फार सुंदर सांगतं. प्रत्येक जण आपापल्या घरी गेली. दादा मी आले रे, बाबा तुमची लाडकी छकुली आली. पती देवाला म्हणते, नाथ मी तुमची अर्धांगिनी आली. 16,100 माणसातल्या एकाही माणसाने एकाही त्या भगिनीला घरी ठेवलं नाही. त्यांना सांगितलं, तुम्ही भौमासुराच्या कारागृहामध्ये राहिलात, तुम्ही काही नीट राहिला असताल का. अरे मी तर असं म्हणेन, यांनी त्याच वेळेस मरायला पाहिजे होतं, ज्या वेळेला यांना हरवून यांच्या बहिणीला नेलं, यांना हरवून यांच्या पत्नीला नेलं, यांना हरवून यांच्या पुत्रीला, कन्येला नेलं, त्याच वेळेस यांनी आत्मघात करायला पाहिजे होता. जो आपल्या बहिणीचं रक्षण करू शकत नाही, जो आपल्या पत्नीचं रक्षण करू शकत नाही, जो आपल्या मुलीचं रक्षण करू शकत नाही, त्याला नाक उच्च करून बोलण्याची काय अधिकार आहे मला सांगा तुम्ही. आणि उलट त्यांना बोलतात. त्यांची काय चूक होती सांगा ना. आजच्या सारखं थोडंच वातावरण होतं ते, असं नाही ना. जबरदस्ती त्या भौमासुरानं त्यांना नेलेलं होतं. परत त्या रथामध्ये बसल्या आणि परत त्या भौमासुराच्या राज्यामध्ये परत आलेल्या. 1 महिन्याचा मुक्काम आहे भगवान गोपाल कृष्णाचा तिथं, भागवत सुंदर सांगतं. आणि हा सगळा लवाजमा बघितल्यानंतर भगवंत म्हणतात, का रे उद्धवा, उद्धव सोबतच आहे. अरे कोणतं सैन्य आलं की काय हे सगळं. आता थोडे थिडके आहेत का ते. 16,100 रथ आहेत आणि सगळे एकदाच आले ते वापस. ते म्हणले, देवा पण झेंडा भिंडा कोणता दिसत नाही. म्हणले, रथ आपण पाठवलेले रथ वापस येत असतील. हा हे बी गोष्ट खरी आहे. रथ जेव्हा आले त्या रथातून त्या स्त्रिया उतरल्या. भगवंतांना, अहो तुम्ही आलात का वापस, तुम्हाला तुमच्या घरी पाठवलं होतं. सगळ्या माऊल्यांनी भगवंता पुढे लोटांगण घातलं, नमस्कार घातला. प्रभू एक तक्रार केली भगवंताला, देवा आम्हाला या बंदी शाळेतून का सोडवलंस रे, कशासाठी सोडवलंस. भगवंत म्हणतात, मी मुक्तिदाता आहे, तुम्हाला मुक्त केलेलं आहे, जा. कुठे जावं कृष्णा, आम्ही कुठे जावं सांग ना. अरे या संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण या समाजामध्ये आमच्याकडे एक तरी अशी पवित्र नजर आहे का सांग ना. कोणी आमच्याकडे चांगल्या नजरेनं बघत नाही देवा. कुठे म्हणून आम्ही जायचं, कसं जगायचं सांग ना. आम्हाला आता एकच उपाय आहे, जगायचं असेल तर आम्ही शरीराचा व्यवसाय करावा आणि त्या शरीराचा व्यवसाय करणाऱ्या ज्या गणिका आहेत, वेश्या आहेत, त्यांच्यासारखं जीवन जगावं एक. किंवा आम्हाला आमची इज्जत जर प्रिय असेल तर आम्ही आत्महत्या करावी. काय करावं तूच सांग. कृष्ण का देव आहे माहितीये तुम्हाला. ही लीळाच कोणी सांगत नाही एवढी खोलून.
कृष्णाने सांगितलं उद्धवा 16,100 मंगळसूत्र तयार कर. काय पाहिजे तुम्हाला गोपिकांनो? देवा आम्हाला ही मानानं जगता आलं पाहिजे आणि सन्मानानं मरता आलं पाहिजे, एवढंच आम्हाला पाहिजे, बाकी काहीच नको. ठीक आहे, हरकत नाही. उद्धवाला सांगितलं 16,100 मंगळसूत्र करायला. 16,100 मंगळसूत्र केले आणि उद्धवाला सांगितलं की तूच प्रत्येकीला वाटून दे. प्रत्येकीला वितरण करण्यात आलं मंगळसूत्राचं आणि भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं की हे मंगळसूत्र गळ्यामध्ये घाला आणि कुणी जर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर गळ्यातलं हे मंगळसूत्र दाखवा, सांगा मी कृष्णाची पत्नी आहे. मग बघतो तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेनं बघते ते. 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन केलेलं आहे. लक्षात घ्या, खूप मोठी सामाजिक समस्या भगवंतानं त्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी सोडवलेली आहे. 5,000 वर्षापूर्वी स्त्रियांना भटकता कामा नये, त्यांना आधार दिला पाहिजे भगवंत म्हणतात. आणि भगवंत इकडे पांडवाकडे जातात आणि हे 16,100 स्त्रिया भगवंत त्याच रथामध्ये बसवून द्वारकेकडे पाठवून देतात एक लखोटा घेऊन. उद्धव देवाला सांगतात जा. द्वारकेमध्ये उद्धव देव येतात आणि तो लखोटा रुक्मिणीच्या हातामध्ये देतात. रुक्मिणी लखोटा वाचते. रुक्मिणीला सांगतात रुक्मिणी ह्या तुझ्या बहिणी मी 16,100 बहिणी तुझ्याकडे पाठवलेल्या आहेत, यांचं स्वागत कर, मोठ्या बहिणीसारखं यांना सांभाळ, असं त्या लखोट्यामध्ये लिहिलं होतं, पत्रामध्ये लिहिलं होतं. कमाल आहे या माऊलीची, कमाल आहे. रुक्मिणी जशी आली तसं नुसतं ही स्वागताध्यक्षच बनली आहे की नाही. आपल्या कार्यक्रमात काही स्वागत अध्यक्ष असतात, यांना एवढंच काम बिचाऱ्याला, कोणाचंही स्वागत करा. आले त्याच्या गळ्यात माळ घाल, आले त्याच्या गळ्यात माळ घाल, आले त्याच्या गळ्यात माळ घाल. काहून तर म्हणले स्वागताध्यक्ष आहेत, त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. रुक्मिणी असे स्वागत करायला उभी राहिलेली. पहिल्या सप्तनायकांचं स्वागत केलं, पट्टराण्यांचं. त्याच्यानंतर या 16,100 स्त्रियांचं स्वागत केलेलं आहे. नुसतं स्वागत नाही केलं, ज्याला सौती मत्सर म्हणतात ना, हा मत्सर अजिबात रुक्मिणीमध्ये नव्हता, अजिबात नव्हता. तिला कळत होतं की माझा पती, माझा देव, माझा भगवान, भगवान गोपाल कृष्ण हा अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. कोणीही याचे लाडके असू शकतात, कोणी याचे भक्त असू शकतात. हा काय माझ्या एकटीच्या वाट्याचा थोडाच आहे. काय समंजसपणा आहे. प्रत्येकीला घर बांधलेलं आहे, तिथे घर बांधून दिलंय. 16,100 महाल बांधलेले आहेत. 16,100 महाल बांधले. 16,000 दास दासी त्यांना दिलेले आहेत प्रत्येकीच्या महालामध्ये. काय कमी पडलं, काय लागतं, कुणाला काय नाही, ही सगळी विचारपूस रुक्मिणी करते. फक्त रुक्मिणी प्रत्येकीकडे जाते. तुला काही कमी आहे का, तुला काही पाहिजे का, तुला काही पाहिजे का, तुला काही पाहिजे का. सगळं 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 काय माऊली असेल. भगवान गोपाल कृष्णाचं लग्न झालेलं. 16,100 स्त्रिया तिथे त्या आणलेल्या. 16,108 पत्न्यांना घेऊन आता भगवंताचा प्रपंच सुरू झाला असं आपण समजायला हरकत नाही. आता आपण भगवंताला द्वारकेमध्येच ठेवून परत आपण आपल्या जयपूर ग्रामामध्ये येऊया. कारण उद्या आपल्याला परत दुसरी कथा करायची आहे. आजचा हा 5वा दिवस. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. आजचा प्रसाद कोणाकडचा आहे? आई देत.
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की श्री दत्त प्रभूचं श्री दत्त